श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 342। उपशम प्रकरण सर्ग 19। पुण्य आणि पावन यांचे आख्यान। पुण्य पुढे म्हणाला, नंतर जो तू विंध्य अरण्यातील एका ताडाच्या मुळातील कीटक, उंबराच्या फळातील मशक आणि एक बगळा होऊन राहिलास, तोच तू सध्या माझा धाकटा भाऊ झाला आहेस। एका वेळी जो तू हिमालयातील भुर्ज वृक्षाच्या ढोलीत मुंगी झाला होतास, तोच तू 6 महिन्यांनी माझा कनिष्ठ भ्राता झालास। जो तू आपल्या या देशाच्या सीमेवरील एका कुग्रामाच्या बाहेर असलेल्या शेणाच्या राशीत विंचू होऊन राहिला होतास, तोच तू 1.5 वर्षाच्या अवधीत माझा धाकटा भाऊ झाला आहेस। पुलिंद नामक एका रानटी जातीतील एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला होतास आणि पुढे भ्रमराचा जन्म घेऊन कमलात संचार करीत होतास, तोच तू सांप्रत माझा भाऊ झाला आहेस। बाळा, अशा रीतीने तू पूर्वी या जंबूद्वीपामध्ये हजारो जन्म घेतले आहेस। हे सर्व जन्म तुझ्या वासनेची फळे असून माझ्या ज्ञानदृष्टीने मला दिसले व ते मी तुला सांगितले। तुझ्याप्रमाणे माझेही अज्ञानामुळे अनेक जन्म झाले आहेत व माझ्या ज्ञानदृष्टीमुळे त्या सर्वांचे मला स्मरण आहे। मी त्रिगर्त देशात पोपट व बेडूक झालो, पुढे वनात लावक पक्षी झालो, विंध्य पर्वतावरील पुलिंद या भिल्ल जातीत जन्माला आलो, वंग देशात वृक्ष होऊन राहिलो, विंध्य पर्वतावर उंट झालो, सह्याद्रीवर व्याघ्र झालो, 10 वर्षे गृध्र पक्षी झालो, 5 महिने नक्र झालो, 100 वर्षे सिंह योनीत काढली, तुषार देशातील आंध्र नगरातील मांडलिक झालो व अखेरीस श्री शैलाचार्यांचा पुत्र होऊन सांप्रत तुझा ज्येष्ठ बंधू झालो आहे। बाळा, याप्रमाणे सर्व तऱ्हेचे संसार आणि त्यामधील नानाविध आचार व चेष्टा हे सर्व जन्मभेदरूपी भ्रांतीचे विलास असून त्यांचे मला ह्यावेळी स्मरण झाले। प्राक्तन जन्मांच्या ह्या इतिहास वृत्तावरून आपले आज पावे तो हजारो आईबाप आणि नातलग होऊन गेले आहेत। अशा स्थितीत त्यापैकी कोणाबद्दल शोक करावा आणि कोणाबद्दल करू नये, तर कोणाबद्दलही अतिशोक करू नये हेच उत्तम होय। कारण ही ह्या जगताची नेहमीची गती आहे। वृक्षांवर ज्याप्रमाणे असंख्य पाने येतात आणि गळून पडतात, त्याप्रमाणे या संसारात आपले अनंत आईबाप होतात आणि मरण पावतात। अशी स्थिती असताना बाळा, या संसारातील सुखाला आणि दुःखाला काही प्रमाण आहे का? यास्तव आपण सर्व संग परित्याग करून परमपदाचे ठिकाणी स्थिर होऊया। मनामध्ये स्थित असलेल्या मी या प्रपंच भावनेचा त्याग करून आत्मवेत्ते पुरुष जे पद प्राप्त करतात तेथे तू जा। या संसारातील उच्च नीच्च गतींनी युक्त असलेले भ्रमण अविश्रांत चाललेले असते। यास्तव विचारशील पुरुष त्याबद्दल कधी शोक करीत नाहीत, तर केवळ निरभिमान वृत्तीने जगत राहतात। तू देखील भाव अभाव आणि जरामरण यांनी रहित असलेल्या आत्म्याचे अखंड अनुसंधान कर आणि मूढ होऊ नकोस। हे बुद्धिवाना, तुला दुःख नाही, जन्म नाही, माता नाही व पिता नाही। तू केवळ आत्मा आहेस आणि त्या व्यतिरिक्त दुसरे काही नाहीस। संसार यात्रेमध्ये नटांप्रमाणे नानाविध हावभाव करणारे मूढ पुरुष स्वतःला पुरुषार्थ संपन्न समजतात, परंतु जे तत्त्वज्ञ असतात ते संसारात प्रेक्षकांप्रमाणे वागून नेहमी सर्व व्यवहारांचे साक्षीत्व करीत असतात। त्यामुळे इष्ट अनिष्ट वस्तूंबद्दल त्यांच्या मनात राग द्वेष उत्पन्न होत नाहीत। दिवा प्रकाश देत असला तरी प्रकाश देणारा मी आहे असा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो। त्यामुळे तत्वतः तो प्रकाशक्रियेचा करता नसतो। त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष देखील बाह्य व्यवहारात करता असल्याप्रमाणे दिसतो, परंतु आत्म्याच्या अकर्तृत्वा संबंधाचे त्यांचे अनुसंधान केव्हाही भंग पावत नाही। आरशात किंवा रत्नात आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते, पण ते प्रतिबिंब म्हणजे आपण नव्हे हे ज्याप्रमाणे आपण विसरत नाही, त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष लोकव्यवहार करीत असला तरी मनाने त्यात कधीही आसक्त होत नाही। यास्तव बाळा,
तू देखील आपल्या मनातील सर्व कलंक नाहीसा करून आपल्या सिद्ध बुद्धीच्या योगाने आत्मसाक्षात्कार करून घे आणि संसार भ्रमाचा त्याग करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर रहा, म्हणजे तुझ्या अंतःसमाधानाचा केव्हाही भंग होणार नाही. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.